नमस्कार. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना आज आपल्या शाहूनगरमधील जो मुख्य रस्ता आहे, एसटी कॉलनी पासून जो मारुती मंदिर चौकापर्यंत गेलेला मुख्य रस्ता आहे, या परिसरातून किमान दररोज 10 ते 12,000 नागरिक ये जा करत असतात. या मुख्य रस्त्याची जी झालेली दयनीय अवस्था आहे व ती दरवर्षी वारंवारपणे होत आहे. याचं मुख्य कारण आहे की हा डोंगर भागातला रस्ता आहे, चढ उताराचा रस्ता आहे. जिथं उताराचा भाग आहे त्या ठिकाणी पाणी साठून खड्डे पडत आहेत आणि तो रस्ता खराब होतोय. तर हा रस्ता कायमस्वरूपी होण्याच्या उद्देशाने हा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता व्हावा यासाठी आज आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना भेटलो. त्याच पद्धतीने आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय श्री बापट साहेब यांना देखील भेटलो. तर हा रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याच्या संदर्भात बापट साहेबांनी आपले पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने महाराज साहेबांनी सुद्धा बापट साहेबांना त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ज्या काही राहिलेल्या महत्त्वाचे विषय, उदाहरणार्थ की सर्व पाईपलाईनचं काम झाल्यानंतर, त्यानंतर संपूर्ण गटार झाल्यानंतर आणि जे काही ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड लाईट घेऊन जाण्याची गरज आहे, या सर्व प्रकारची कामं झाल्यानंतर आपला हा जो पूर्ण मुख्य रस्ता आहे याचं प्रोफाईल करेक्शन करून अगदी तो किमान 20-25 कोटीपर्यंतचं तो बजेट असण्याची शक्यता आहे. तर तो रस्ता करण्यासंदर्भात आज महाराज साहेबांनी बापट साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. लवकरातच लवकर आता तात्पुरत्या स्वरूपात काम त्या रस्त्याचं एक टेंडर झालेलं आहे. मात्र तो जरी रस्ता झाला तरी भविष्यात तो रस्ता वारंवार खराब होतोय आणि तो होऊ नये, लोकांची जे येता जाता जे त्यांना हाल सोसावे लागत आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत बरेच. त्याच पद्धतीनं दररोज सकाळी येणार या ठिकाणी अनेक पालक आहेत, विद्यार्थी वर्गाला येऊन येणारे, महिला वर्गांना भरपूर त्रास होतो. तर काही काळामध्ये नक्कीच आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करून तो रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. आता आज ही नुसती प्राथमिक चर्चा झालेली आहे, मात्र नक्कीच तो रस्ता आपल्या शाहूनगरसाठी कॉन्क्रीटीकरणाचा झाला पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही सर्व शाहूनगरवासीय या कामाच्या पूर्ततेच्या उद्देशाने त्याच्या पाठीमागे लागणार आहोत. त्याचबरोबर आपल्या शाहूनगरमध्ये अनेक सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते असतील, शाहूनगरमध्ये बहुतांश सोसायटीमध्ये गटरच्या सुविधा नाहीत. त्याच पद्धतीनं आत्ताच नुकता गणपती येत आहे, तर त्या गणपतीच्या संदर्भात बऱ्याच कॉलन्यांमध्ये जे स्ट्रीट लाईट नाहीयेत या संदर्भात सुद्धा बापट साहेबांच्यावर चर्चा झाली. येत्या 15 दिवसाच्या आत आपल्याला बापट साहेबांनी शब्द दिला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जिथं जिथं गरजेचे आहे त्या स्ट्रीट लाईट मी देतो. मुळात बाकीची जी कामं आहेत, गटर्स असतील, यासाठी सुद्धा आम्ही प्रकर्षानं त्याचा मागोवा घेत आहे, त्याच्या पाठीमागे लागत आहे. आज महाराज साहेबांनी आमच्या या विनंतीला मान दिला, पॉझिटिव्हली सर्व इन्स्ट्रक्शन दिल्या मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा. त्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे सर्व शाहूनगर वासियांच्या वतीने शतशः आभार.